हाय सगळ्याला गुड मॉर्निंग. तर हो का बानूबाईच्या आंघोळ वगैरे झाली, बानूला टाकलं. हे वातावरण आपल्या इकडलं दिसलं का, तुम्हाला दाखवते वातावरण मी. फुलाचं झाड, आंबा, ही घेवडा लावला. ही घेवडा, हा घेवडा आहे, घेवडा लावलाय. त्यासाठी मंडप केलाय, थोडासा अजून करायचा आहे. आणि हे बघा किती भारी वातावरण आहे लोकेशन ना, छान वाटतं ना. ती निळा पांढरा पत्रा दिसतोय, ती जार आमच्या इथे चालू झाला. लय वैताग आलता पाण्याचा, तुरुंकाळ चालला होता, तुरुंकाळ. हे आपलं पडकसारखं कोपाट आता बनवायचंय बरं का. कपडे ही टाकल्यात भिजायला. बघा लोकेशन, बघा किती छान आहे ना. आणि वातावरण एवढं छान आहे, एक नंबर वातावरण आहे बरं का. ऊनच नाही आज, 4 दिवस झालं का 5 दिवस झालं ऊनच नाही. कसल्या दिवसाने तोंडच दाखवलं नाही. तर बानूचे आंघोळ फिंगोळ झालेली आहे. बानूबाई मस्तपैकी तिच्या तोंडावर का टाकलं माहिती का, तिला सगळं दिसतंय. माशा बसतात ना, आणि तिच्यापाशी बसायचं म्हणलं तर एक माणूस पेशाला असं 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 करावं लागतं. तर हो का, तुमच्या आईसाहेब म्हणत होता हो का, देवपूजा झाली, तुळशीला पाणी आणलं, देवपूजा झाली. तर कुठं गेलती ग तू? गावाला, माहेरला. बघा, म्हातारपणी सुद्धा माहेरला जावं वाटतंय का ना माणसाला. तर माहेरला गेलती तिच्या बापाला भेटायला, तसंच गुरुभावाला पण भेटायला. तर तिचं देवाचं आता हे निघलंय, काय म्हणतात, आखाडाचा महिना. ते लक्ष्मी आईचं नाही का, मरी आहे लक्ष्मी कोल्हापूरची लक्ष्मी आई आहे ती. द्या मदान, घ्या मदान, असं म्हणजे नावं नाही ठेवत देवाला, पण मी सांगते तुम्हाला, माहीत नसेल ना कोणाकोणाला, तर म्हणलं चला सांगावा. कसं आहे, आपण देवाला पण मानतो, सगळं मानत असतोय. तर तसंच तुम्हाला देवपूजा पण दाखवते, रोज असतीच. तिला एकदमच देवाचं पुढं घेऊन दिलं तर मी तुम्हाला दाखवते. आता चहाची तयारी चालली. मिरच्या घेतल्या त्या सकाळ सकाळ. बघा देवपूजा दिसली का. तर तिला एकदमच हे पुढं घेऊन दिलं तर मी उदबत्तीचं. म्हणलं असू दे, म्हणलं सारखी काय संपलं की. आणि देवाला तर उदबत्ती काय थोड्या लागते त्यावे, इथं लागते त्या, तिकडे लागते त्या, खंडीभर लागते त्या. आणि मग तिला म्हणलं का नाही तर बाय पैसे, तर मग काय राहू दे, उगाच काय पण म्हणायचं. मग म्हणलं जाऊ दे, आलंच आहे तिच्या नशिबाने, तर आपल्याकडं काहीतच, आपल्याला काय देवाने कमी केलंय तेव्हा आपण हे करावं. बघा तिचं चालल्या. तर गुशी अजून परत लागले त्या, औषध घातलं होतं तरी पण लागले त्या. हो का, दिसलं का, हो का दिसलं का, बोळ परत पाडले. तर हो का, देहवाऱ्यापाशी पण पाडलंय. एकदा तर ही पूर्ण देहवारा खाली बसला होता, है ना ग. देवपूजा करायला गेली, असा हात ठेवला आहे ना, ते खालीच गेलं. तर काय सांगावा. आणि हो का, इथं पण पाडलंय, दिसत असेल तुम्हाला, खुर्चीपाशी 3 जागेला पाडले. काय हाय कुणाच ठाऊ, आई म्हणती चितुंद्रे आहे. तर बोळांचं लय अवघड आहे भावा बहिणींनो. का माहितीये का, एकदा झालं तसंच आम्हाला. लय मोठा साप निघला होता बोळातनच, म्हणून मला बोळाचं भ्या वाटतं बरं का. म्हणजे कसं असतं, ते मुख्य जनावर असतंय, पण मुख्य जनावराला थोडी कळतं की आपण माणसाच्या घरात निघलोय का, रानात निघलो का, बाहेर निघलोय, बरोबर आहे का नाही. पण म्हणून मी काय केलं, औषधच आणलं होतं. मग औषध घातलं होतं, पण मेल त्या गुशी. ती आई म्हणते चितुंद्री आहे. आता चितुंद्री कसली असते कोणाच ठाऊक, मी तर बघितली बी नाही. तर चितुंद्री पण धोकादायक असते. तर केसांसाठी मी तुम्हाला एक सांगणार आहे. तर केस वाढण्याचं कारण, माझी केस वाढतच नव्हती, नुसती घोड्यावनी केस होती, है ना ग. तर आईने एक असं औषध काढलंय शोधून, की म्हणली रोज डोकं विचरायचं, तेल लावून विचरायचं, आणि वरी टांगायची विणी. म्हणजे मी काय औषध लावलेलं नाही,
फक्त तिने सांगितलं रोज येणी वरी टांगायची, कशी का असं ना, पण केस सगळी गुंडळायची. रिकामी केस ठेवली ना अजिबात वाढत नाहीत. तर म्हणून तसंच तुम्ही तर बघितलंच असेल, माझं सारखं डोकं बुचुडाच असतो, बरोबर आहे का नाही. तर चला जाऊ द्या. तर केसांचा एक रेक्स सांगितलं मी तुम्हाला. प्रत्येक आता जे शौच असते, बरोबर आहे का नाही. तर मी आज उपास आहे. कारण असं आहे की उपास धरण्याचं की वारकरीमधला एक माणूस, म्हणजे देव म्हणून म्हणा काय म्हणून म्हणा, माणसाच्या रूपात पण देव येतो. ती म्हणला बाई तू फक्त गुरुवार धर, तुझं सगळं हे होऊन जाईल, चांगलं होऊन जाईल. फक्त एवढंच म्हणला. म्हणजे आम्ही पाया पडलो तेव्हा ते आशीर्वाद मलाच दिला. आम्ही सगळी पाया पडत होतो, कुणालाच बोलला नाही, ते मला बोलला. मग म्हणलं चला, तसं बी आपल्याला गणपतीचा सपान पडलं होतं. मग माझ्या मनात आलं की म्हणलं चला आपण हेच करावं म्हणलं. तर मी पुढचा पण हेडव बनवते. ही हेडव लईच मोठा होतोय. नक्कीच पुढचा हेडव बघा आणि कंटिन्यू करा, पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तर बाय.